राजन साळवींची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे। साळवींचा आता ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा देण्यात आलाय। राजन साळवी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। आज हा पक्षप्रवेश होणार आहे। दुपारी 3 वाजता ठाण्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहे। राजन साळवी हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती। अखेर आता पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे। आज पक्षप्रवेश होणार आहे। दुपारी 3 वाजता ठाण्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहे। ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय। आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनीष, आपण पाहतोय राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतील। किती मोठा धक्का हा ठाकरेंच्या गटाला मानला जातोय? नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का आहे, कारण की उपनेतेपदी असलेले राजन साळवी हे आज एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहे। आणि यासाठी त्यांनी टेंबे नाका हा जो परिसरामध्ये असलेला आनंद आश्रम जे आहे त्या आनंद आश्रमा ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे। त्याचबरोबर राजन साळवीच्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात राजापूर, लांजा आणि साखरपा या मतदारसंघातील जे विविध परिसर आहेत, विभाग आहेत, त्यातील देखील शेकडो कार्यकर्ते देखील त्यांच्या समवेत पक्षप्रवेश करणार आहेत। जी, आपण पाहिलं तर जे सामंत बंधू आहेत, उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडून कुठेतरी विरोध होतानाची चित्र बोलली जात होती। मात्र त्यानंतर आता त्यांचे जे समर्थक आहेत सामंत बंधू यांचे, त्यांच्याकडून सुद्धा या पक्षप्रवेशाला विरोध होतोय। त्या संदर्भात काय माहिती आहे? किरण सामंत जे आहेत ते गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस राजन साळवींसोबत विरोधार्थी होते आणि त्यामुळे कुठेतरी एकाच मतदारसंघातले हे दोन्ही जे उमेदवार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी चढाओढ बघायला मिळेल का याचं देखील बोललं जात होतं। पण काल मध्यरात्री ज्यावेळेस एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी 2 तास सामंत बंधूंसोबत चर्चा झाली आणि त्यांच्यासोबत राजन साळवी देखील होते। राजन साळवींना पक्षामध्ये घेतल्याच्या नंतर त्यांना अगदी मोठ्याचा साथ दिला जाईल असं एकनाथ शिंदेकडून सांगण्यात आलेलं आहे। जी, नक्कीच। धन्यवाद मनीष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।